नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती बघणार आहोत. या दोनही जाहिराती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत. यामधील पदे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक तसेच शिपाई अशा प्रकारची आहेत. ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर पहिली जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. आदर्श शिक्षण प्रचार सभा पुलगाव अल्पसंख्याक प्रमाणपत्र धारक संस्थाद्वारा संचालित हरिराम भूत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा हरिराम नगर पुलगाव तालुका देवडी जिल्हा वर्धा या विद्यालयात खालील शिक्षण सेवकांची पद भरण्याकरिता योग्य पात्रताधारक उमेदवारांनी खाली नमूद दिनांकास स्वतःच्या खर्चाने हरिराम भूत आदर्श प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा हरिराम नगर पुलगाव तालुका देवडी जिल्हा वर्धा येथे मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज घेऊन दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता एकूण 1 पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी माध्यम आहे मराठी. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA इंग्रजी सोबतच BEd आणि TET किंवा CTET पात्र असणे आवश्यक आहे. हे पद वर्ग 6 ते 8 करिता आहे. या पदासाठी वेतन श्रेणी शिक्षण सेवक कालावधीकरिता ₹16,000 इतके असणार आहे. हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. मुलाखत दिनांक व वेळ 31 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत. टीप दिलेली आहे. वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांच्या मान्यतेची अट राहील. ही जाहिरात सचिव, संचालक सदस्य व प्राचार्य आदर्श शिक्षण प्रचार सभा पुलगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 31 ऑगस्ट 2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे. कारण हे पद 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तसेच या ठिकाणी संपर्कासाठी नंबर दिलेला आहे. शक्यतोवर संपर्क करूनच जायचा आहे. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होऊ शकते. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत. त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच सदैव प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. हिराबाई गायकवाड अल्पसंख्याक मान्यताप्राप्त शिक्षण संस्था पोही तालुका कडमेश्वर जिल्हा नागपूर या संस्थेद्वारा संचालित खालील शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदे भरायचे आहेत. खालील नमूद केलेले शैक्षणिक अर्हताच्या अटीची पूर्तता करणाऱ्या व सेवा करण्यास इच्छुक उमेदवारांकडून 22 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत दिलेल्या शाळेच्या पत्त्यावर अर्ज मागवण्यात येत आहे. अर्जात पत्ता व मोबाईल नंबर टाकण्यात यावा. अर्ज छाननी करून पात्र उमेदवारास मुलाखतीला बोलावून नियुक्ती देण्यात येईल. तर यांच्या एकूण 2 शाखा आहेत. पहिल्या शाळेचे नाव आहे महाराष्ट्र विद्यालय कामठी रोड पवननगर नागपूर. माध्यम आहे मराठी आणि या ठिकाणी संपर्कासाठी नंबर दिलेला आहे. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. हे पद वर्ग 6 ते 8 करिता आहे आणि हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे. याकरिता 1 पद रिक्त आहे. शैक्षणिक पात्रता BSc BEd सायन्स सोबतच TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतन श्रेणी शासन नियमानुसार आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे.
याच शाळेमध्ये रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे शिपाई. याकरिता एक पद भरण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास. वेतन श्रेणी शासन नियमानुसार आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. यांची दुसरी शाळा भारतीय माध्यमिक विद्यालय, नागेश्वर नगर, नागपूर, मराठी माध्यम. या ठिकाणी संपर्कासाठी नंबर दिलेला आहे. या शाळेमध्ये एकूण 3 पदे आहेत. पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. हे पद वर्ग 9वी ते 10वी करिता पूर्ण वेळासाठी असणार आहे. याकरिता एक पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed, विज्ञान किंवा गणित. वेतन श्रेणी शासन नियमानुसार. हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. हे पद वर्ग 5वा याकरिता आहे. याकरिता एक पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC D.Ed सोबतच TAT किंवा CTAT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतन श्रेणी शासन नियमानुसार आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद, पदाचे नाव आहे शिपाई. याकरिता एक पद भरण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता किमान 10वी पास. वेतन श्रेणी शासन नियमानुसार आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. टीप दिलेली आहे. संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बौद्ध धार्मिक उमेदवार न मिळाल्यास नियुक्ती खुल्या प्रवर्गातून करण्यात येणार आहे. ही जाहिरात अध्यक्ष सचिव, शाळा समन्वय समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे, कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना अवश्य शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तेथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.